शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही आलेला तुमचं मनापासून स्वागत करतो. कारण आपण बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालतो. धनुष्यबाण आपल्याकडे आहे आणि त्यामुळे त्यांचे विचार त्यांची भूमिका घेऊन आपण सरकार स्थापन केले. आज जे जीवन आबा माझ्या खांद्याला खांदा लावून सुरुवातीपासून या ठिकाणी सोबत आहे आणि आज या महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं या लोकसभेच्या निवडणुका आहेत, देशामध्ये जे झालेला विकास आहे, मोदीजींची लाट आहे, मोदीजींचं काम आहे, देशाचं काम आहे, देशाची प्रगती आहे, हे सगळं आपण करतोच आहे. आणि त्याचबरोबर आज राज्यामध्ये देखील आपण जे निर्णय घेतले ते निर्णय कितीतरी वर्ष आपण ते निर्णय कसे घेऊ शकलो नाही. कमी काळात जास्ती काम करण्याचा विक्रम आपल्या सरकारने केलेला आहे, महायुती सरकारने. आणि म्हणून जसं 50-60 वर्षात काँग्रेसने देशामध्ये काय केलं, भ्रष्टाचार, घोटाळे, बॉम्बस्फोट हे झाले. त्या 10 वर्षात तुलना केली मोदी साहेबांची, म्हणजे 50-60 वर्षात झालं नाही, ते 10 वर्षात झालं. आज पण त्यांनी जाहीरनाम्यामध्ये आपण बघितलं, तो जाहीरनामा दिलेला आहे तो तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब असा प्राधान्यक्रम त्यांनी दिलेला आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं आपलं हे सरकार. आणि म्हणून या सरकारवर विश्वास ठेवून आपलं सरकार स्थापन झाल्यापासून मला वाटतं उभाटा, इतर पक्ष यामुळे हजारो लाखो लोक आपल्या पक्षात सामील होत आहेत. त्याचं कारण एवढंच आहे की आपण काम करतोय, आपण लोकांचे ऐकून घेतो, ऐकून निर्णय घेतो. आज आपण जे निर्णय घेतले त्या निर्णयाची जंत्री मला वाचायला इथे वेळ कमी पडेल, परंतु तुम्हाला त्याची माहिती मिळाली पाहिजे म्हणून देखील आपण केलेलं काम, आपण ते पुस्तिका तयार करतो की सुरुवात 1-2 वर्षामध्ये आपण आज एवढे निर्णय घेतले, सगळे लोकहिताचे घेतले. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा वर्ग, त्याचबरोबर ज्येष्ठ लोक या सगळ्यांसाठी घेतलेले निर्णय जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचले. मला वाटतं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक चमत्कार घडेल, इतिहास घडेल. जसं चिमणाबा म्हणाले जळगावच्या 2 जागा आपल्या प्रचंड फरकाने निवडून येतील, याचं कारण सरकारने केलेलं काम, सरकारने केलेल्या योजना, सरकारने घेतलेले निर्णय आणि मोदीजींनी केंद्रामध्ये घेतलेले निर्णय, देशाच्या विकासासाठी घेतलेले निर्णय. म्हणून लोकांनी आता ठरवलं की अब की बार 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार. कारण मोदीजींची गॅरंटी मार्केटमध्ये चालते, इतर लोकांची गॅरंटी फेल झाली. गॅरंटी देतात, घोषणा करतात, पालन करत नाही. परंतु मोदीजी किंवा आपलं राज्य सरकार, फडणवीसजींचं सरकार, आपण जे बोलतो ते करतो. आणि म्हणूनच आज लोकांचा प्रचंड विश्वास आहे. शेवटी लोकांना काम पाहिजे, लोकांना शिव्याशाप, आरोप हे सगळं आवडत नाही. लोकांना काम करणारी माणसं आवडतात, भेटणारी माणसं आवडतात, ऐकून घेणारी माणसं आवडतात. मी तर एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता, मुख्यमंत्री झालोय म्हणून तर मला त्याचा अभिमान आहे. माझे कार्यकर्ता म्हणाले की जनतेचं दुःख ते समजून घेणारा मुख्यमंत्री पाहिजे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री स्वतःला समजतच नाही, मी तुमच्यातलाच कार्यकर्ता समजतो. माझ्यात काय बदल आहे? मी आहे तसंच आहे. त्यामुळे हे राज्याचा विकास आपल्याला करायचा आहे, पुढे न्यायचं आहे, शिवसेना वाढवायची आहे, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाढवायची आहे. आणि म्हणून ज्यांनी विचार सोडले म्हणून तुम्ही त्यांना सोडून इकडे आले, बरोबर? ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले स्वार्थासाठी, खुर्चीसाठी म्हणून तुम्ही त्यांना सोडून इकडे आले. आज बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये, धनुष्यबाणाच्या शिवसेनेमध्ये एक आपला जो विचार आहे, भूमिका आहे, 80% या 20% याच्यामध्ये आपण काम करतोय. आणि म्हणून तुमचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून धन्यवाद देतो. आपल्या इतके वर्ष तुम्ही चिमणाबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला, तसेच खंबीरपणे चिमणाबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा एवढं आपल्याला सांगतो. आणि पुन्हा एकदा
सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.